नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. तर बघा, फिजिकल सायन्सेसमध्ये आपण MMP सुरू केलं आहे. तर आज लेक्चर नंबर 5. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण MMPच्या ना बर्नॉलिस इक्वेशनचे बहुतेक तर काही 1-2 प्रॉब्लेम घेतले होते. ओके, तर बघा आपण जस्ट पुन्हा बर्नॉलिसवर फोकस करण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एक आपण प्रॉब्लेम घेऊया. ओके, बर्नॉलिसवर. तर बघा, बर्नॉलिसवर आपण एक प्रॉब्लेम घेऊया. त्यानंतर मग डिफरन्शियल इक्वेशनच्या नवीन टाईपकडं वळण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, फर्स्ट dy/dx मायनस y² इक्वल्स टू 2 times x e power minus x into y². ओके, बघा याला असं पण लिहू शकतो किंवा हा असा पण होऊ शकतो. बघा, dy/dx y² लिहिण्याचं काही गरजच नाही आणि ते y लिहून टाकायचं फक्त. ओके, 2x e power minus x into y². ओके, ॲक्च्युली एक्झाम्पल असं आहे. तर बघा, सोल्युशन फाइंड आउट करूया बर्नॉलिस इक्वेशन. ओके, बर्नॉलिस काय म्हणतो की ही जी काही y यांची टर्म एक्स्ट्रा आहे, ओके, ही आपल्याला पाहिजे नाही. तर काय करायचं मग, त्या टर्मनी थ्रूआउट इक्वेशन काय करायचं, डिवाईड करायचं. ओके, डिवाईड करायचं. बघा आता आपण डिवाईड करूया. एक मिनिट. तर बघा, 1/y² dy/dx मायनस y/y². इकडे डिवाईड केल्यानंतर काय आहे, तो कॅन्सल होऊन जाणार. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, पुन्हा एकदा याला रिअरेंज करा. 1/y² dy/dx मायनस 1/y इक्वल्स टू 2x into e power minus x. अप टू दिस नो प्रॉब्लेम. आता बघा, एक काम करूया. हे बघा, पुन्हा एकदा रिअरेंज करू घ्या. 1/y² इंटू dy/dx. बघा, प्लस पाहिजे ना, स्टँडर्ड फॉर्ममध्ये प्लस आहे, तर -1/y पण लिहिता येणार तुम्हाला, ठीक आहे नाही, इक्वल्स टू 2x into e power minus x. मग आता बर्नॉली काय म्हणतो, ओके, p(x) इथे काय काही नाही म्हणजे 1 आहे. p(x) काय राहू शकतो, एक तर कॉन्स्टंट राहू शकतो किंवा फंक्शन इन एक्स. तर इथं फंक्शन इन एक्स अवेलेबल नाही, तर कॉन्स्टंट आहे. मग p(x) काय झाला 1. मग p(x) सोडून जी काही टर्म उरते, ओके, त्या टर्मला काय करायचं, p(x) सोडून जी काही टर्म उरते ना, तर दॅट टर्म इक्वल्स टू काय पुट करायचं ना, थर्ड व्हेरिएबल z. ओके, आता काय करायचं ना, आता ही टर्म ॲडजस्ट झाली पाहिजे. ओके, ही टर्म ॲडजस्ट झाली पाहिजे असं याचं डिफरेन्शिएशन करायचं. बघा, याला -1/y ला -y⁻1 इक्वल्स टू z लिहू शकतो. आता करायचं डिफरेन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल. इंडिपेंडंट व्हेरिएबल काय आहे, y. देअरफॉर बघा, मायनस ॲज इट इज n इंटू y⁻n-1 n-1 dy/dx इक्वल्स टू dz/dx. ठीक आहे, बघा, हा मायनस गेट कॅन्सल. ओके, y⁻−2 dy/dx इक्वल्स टू dz/dx. काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, 1/y² लिहिता येईल ना, देअरफॉर dy/dx इक्वल्स टू dz/dx. गॉट इट. बघा, मी पहिलेच म्हटलं की ही टर्म ॲडजस्ट झाली पाहिजे. झाली का नाही टर्म ॲडजस्ट झाली. मग आता काय करायचं, अरे आता काय करायचं म्हणजे आता काही टेन्शनच नाही राहिलं. आता काय करायचं, या टर्मच्या जागी ही टर्म पुट करून टाकायची या इक्वेशनमध्ये. ओके, तर बघा, याच्या जागी आपण dz/dx पुट केलं, प्लस ॲज इट इज -1/ला आपण काय पुट केलं, तर z इंटू 1 इक्वल्स टू 2x इंटू e power minus x. झाला, z व्हेरिएबलमध्ये आला. देअरफॉर dz/dx p(x) आपल्याकडे आहे कॉन्स्टंट 1 इंटू z इक्वल्स टू 2x इंटू e power minus x. आहे की नाही. आपण स्टँडर्ड फॉर्म काय लिहिण्याचा, dy/dx प्लस p(x) इंटू y इक्वल्स टू q(x). ओके, फक्त इथं झेडच्या जागी काय आहे, y आहे. ओके, हा झाला तुमचा p(x), हा झाला तुमचा p(x), हा झाला तुमचा q(x). काय p(x), q(x) मिळाला. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, इंटिग्रेटिंग फॅक्टर. येतं लक्षात, इंटिग्रेटिंग फॅक्टर e पॉवर इंटिग्रल p(x) किती आहे, 1 इंटू dx. देअरफॉर इंटिग्रल e power x. इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल्स टू e power x. इंटिग्रेटिंग फॅक्टर आपण आता काय केलं, फाइंड आउट केलं. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय करावं लागते, जनरल सोल्युशन. मग जनरल सोल्युशन काढायचं कसं हो,
झेड इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके, अशा फॉर्ममध्ये राहिला तर आपण काय करतो, वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, पण हा झेड व्हेरिएबलमध्ये आहे. देअरफॉर इक्वल्स टू इंटिग्रल ओके क्यू ऑफ एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डी एक्स प्लस सी. झेड इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर ई पॉवर एक्स इक्वल्स टू क्यू ऑफ एक्स काय आहे, 2 टाइम्स एक्स ई पॉवर मायनस एक्स इंटिग्रेटिंग फॅक्टर ई पॉवर प्लस एक्स डी एक्स प्लस सी. देअरफॉर इंटिग्रेशनच्या बाहेर 2 एक्स बघा, ई पॉवर मायनस एक्स ई पॉवर प्लस एक्स काय होणार, +1 इंटू 1 डी एक्स प्लस सी. आलं लक्षात. आता बघा झेड इंटू ई पॉवर एक्स इक्वल्स टू 2 इंटिग्रल ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. 2 to get cancel, what remains, x square plus c on the right hand side. In the left hand side what you have, z into e power x. ओके, आता z रिप्लेस करा. ओके, -1/y इक्वल्स टू आपण z पुट केला होता, म्हणून z इक्वल्स टू काय लिहावं लागेल, -1/y e power x इक्वल्स टू x स्क्वेअर प्लस सी. दिस इज युअर सोल्युशन. ओके, बघा मी बघा एवढे लेंदी प्रॉब्लेम येतही नाही, परंतु मी तुम्हाला हे कशासाठी देत आहे किंवा तुम्हाला कशासाठी वर्कशीटमध्ये देत आहे ना, तुमची यामध्ये डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनची प्रॅक्टिस होऊन जाते. एकदा का तुमची डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये प्रॅक्टिस झाली की तुम्हाला मॅथमॅटिकल फिजिक्स जमायला लागतं, आणि एकदा का तुम्हाला मॅथमॅटिकल फिजिक्स जमायला लागला की बाकी जे तुम्ही सब्जेक्ट्स प्रिपेअर करत आहे ते ऑटोमॅटिक जमायला लागतील. लक्षात घ्या, म्हणून मी हे तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेत आहे. येत आहे लक्षात. आता बघा, आता आपण नवीन टाईप घेऊया आता. ओके, तर बघा आता जो काही आपला नेक्स्ट टाईप राहणार आहे, त्याचं नाव आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, दिस इज द न्यू अनदर टाईप फॉर द डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. एक लक्षात घ्या, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन ऑलवेज फर्स्ट ऑर्डरचा राहणार. ओके, अँड डिग्री पण फर्स्ट ऑर्डरची राहणार. ओके, त्याची ओळख, एक्झॅक्ट डिफरन्शियलची ओळख फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री. ओके, मग आता या एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा जनरल फॉर्म काय राहणार, जसे की आपण प्रत्येक डिफरन्शियलच्या टाईपमध्ये त्याचा जनरल फॉर्म बघत असतो. याचा जनरल फॉर्म बघा, एम बी द फंक्शन ऑफ एक्स वाय इंटू डी एक्स प्लस एन बी द फंक्शन ऑफ एक्स कॉमा वाय इंटू डी वाय इक्वल्स टू 0. बघा, हा झाला जनरल फॉर्म. म्हणजे इथं जो काही फंक्शन राहणार एम, तो एक्स किंवा वाय व्हेरिएबलमध्ये राहू शकतो, दोन्ही व्हेरिएबलमध्ये राहू शकतो. ओके, इंटू डी एक्स राहणार, त्याच्यानंतर प्लस साईन, आणि इथं जो काही एन फंक्शन राहणार तो पण एक्स आणि वाय व्हेरिएबलमध्ये राहू शकतो, इंटू डी वाय आणि इक्वल्स टू 0. ठीक आहे, हा त्याचा जनरल फॉर्म आहे. ओके, आता बघा, आता हा इक्वेशन एक्झॅक्ट आहे हे कसं ओळखायचं. ओके, म्हणजे हा इक्वेशन एक्झॅक्ट आहे कसं म्हणायचं. ओके, दिस इक्वेशन, द अबाव जनरल इक्वेशन, द अबाव इक्वेशन किंवा द इक्वेशन is said to be exact. ओके, म्हणजे इक्वेशन एक्झॅक्ट कधी आहे. ओके, बघा, डो एम बाय डो वाय इक्वल्स टू डो एन बाय डो एक्स. बघा, एमचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, एनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा, साध्या डेरिव्हेटिव्हमध्ये आणि पार्शियल डेरिव्हेटिव्हमध्ये फरक आहे. त्याचे 1-2 एक्झाम्पल घेतो, काळजी करण्याची काही गरज नाही. आलं लक्षात. ओके, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन समजलं, फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री. आफ्टर दॅट जनरल फॉर्म. ओके, एम शुड बी द फंक्शन ऑफ एक्स वाय इंटू डी एक्स प्लस एन शुड बी द फंक्शन ऑफ एक्स वाय इंटू डी वाय इक्वल्स टू 0. मग आता हा जो काही जनरल फॉर्म आहे, हा इक्वेशन एक्झॅक्ट मग केव्हा म्हणू शकतो आपण. ओके, जेव्हा तू ही कंडिशन सॅटिस्फाईड करणार. डो एम बाय कसं वाचायचं याला, डो एम बाय डो वाय इक्वल्स टू डो एन बाय डो एक्स. म्हणजे डो डिनोट्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ओके, डी बाय डी एक्स म्हणजे काय झाला, ऑर्डिनरी. डो बाय डो एक्स म्हणजे काय झाला, पार्शियल.
दिस इज ऑर्डिनरी, दिस इज पार्शियल. ओके, ऑर्डिनरीला आपण काय म्हणतो डी बाय डी एक्स, पार्शियलला काय म्हणायचं डो बाय डो एक्स. आलं लक्षात. तर मग एम फंक्शनचा विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह, एन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स बट पार्शियल. ओके, आता बघा मग आता याचा जनरल सोल्युशन काय राहणार याचं. बघा सर्वप्रथम स्टेप्स बघून घ्या. जेव्हा आपण एक्झाम्पल घेतो ना तेव्हा तुम्हाला मी जे सांगत आहे हे आत्ता लक्षात येणार. आता तुम्हाला थोडा कन्फ्यूज राहणार किंवा लक्षात नाही येणार की मी काय सांगत आहे, परंतु एकदा की एक्झाम्पल घेतलं का तुमच्या डोक्यात बसतं. बघा आता मग याचं जनरल सोल्युशन बघा, जनरल सोल्युशन कसं राहते. ओके, जो काही इक्वेशन होता, इक्वेशन कसं होता एम इंटू एक्स वाय इंटू डी एक्स प्लस एन इंटू एक्स वाय इंटू डी वाय इक्वल्स टू 0. काय करायचं ना, डायरेक्ट इंटिग्रल घ्यायचं. ओके, परंतु या इंटिग्रेशनमध्ये वाय व्हेरिएबल्स काय ठेवायचे कॉन्स्टंट. ओके, आणि पण इकडे पण इंटिग्रेशन केलं, इकडे इंटिग्रेशन केल्यावर इकडे बनून जातो कॉन्स्टंट, इकडे काय बनून जातो कॉन्स्टंट. तर या इंटिग्रेशनमध्ये काय ठेवायचे ना, नो एक्स टर्म्स. ओके, दिस इंटिग्रेशन शुड बी फ्री फ्रॉम एक्स व्हेरिएबल. याचा लक्षात बघा, जनरल फॉर्मला काय करायचं डायरेक्ट इंटिग्रेशन करून घ्यायचं, राईट हँड साईडला कॉन्स्टंट लिहायचं. ओके, मग या पहिला एम इंटू डी एक्स. ओके, डी एक्स महत्त्वाचं आहे. जिथं डी एक्सचं इंटिग्रेशन असते तिथं काय असते ना वाय व्हेरिएबल कॉन्स्टंट घ्यायचं. ओके, आणि या दुसरं जिथं डी वायचं इंटिग्रेशन असतं तिथं काय येतं ना जिथे जिथे एक्स व्हेरिएबल प्रेझेंट राहतात ते काय करायचं एक्सक्लूड करायचं, काढून टाकायचं, विसरून जायचं, एक्सला विसरून जायचं, फक्त वाय सोबत खेळायचं. लक्षात बघा, इंटिग्रेशन डी एक्स करत असताना वाय व्हेरिएबल कॉन्स्टंट घ्यायचा, इंटिग्रेशन डी वाय करत असताना फक्त वाय व्हेरिएबलसोबत इंटिग्रेशन घ्यायचं, एक्सला काय करायचं विसरून जायचं, एक्सला काय करायचं विसरून जायचं. ओके, ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेऊ. मी काही सर्व वर गोष्टी सांगितल्या त्या फॉलो करू, पण त्या अगोदर आता तुम्हाला हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह जमलं पाहिजे आहे की नाही. पार्शियल डेरिव्हेटिव्ह तुम्हाला हे जमलं पाहिजे. तर बघा त्यासाठी आपण 1-2 क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेऊया, म्हणजे तुम्हाला एकदा थीम लक्षात आली. कारण की एक्झॅक्ट डिफरन्शियलचं इक्वेशनचा फॉर्म महत्त्वाचा आहे, म्हणजे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सर्वात महत्त्वाचा, त्यानंतर एक्झॅक्ट. कारण की एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनवर पण प्रिव्हियस इयर सेटमध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहे. तर बघा आता मग आपल्याकडे क्वेश्चन अराईज झाला की हाऊ टू फाइंड पार्शियल डेरिव्हेटिव्ज आहे की नाही क्वेश्चन. ठीक आहे, 1-2 एक्झाम्पल घेऊया, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येणार. बघा, एम इज द फंक्शन ऑफ एक्स वाय इक्वल्स टू ब्रॅकेट 5x⁴ प्लस 3x² इंटू y² मायनस 2x इंटू y³. बघा एम कशाचा फंक्शन आहे एक्स आणि वाय व्हेरिएबलचा. तुम्ही बघू शकता इथे एक्स व्हेरिएबल आहे, इथे एक्स आहे, वाय पण आहे, एक्स आहे आणि वाय पण आहे. एम शुड बी द फंक्शन ऑफ एक्स वाय, म्हणजे त्या इक्वेशनमध्ये एक्स वाय व्हेरिएबल प्रेझेंट राहिले पाहिजे. आता काय करायचं ना आपल्याला याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह करायचा एमचा विथ रिस्पेक्ट टू वाय, म्हणजे डो एम बाय डो वाय. एमचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. ओके, बघा डो बाय डो वाय. एम काय गिवन आहे आपल्याला 5x⁴ प्लस 3x² इंटू y² मायनस 2x इंटू y³. ठीक आहे. ओके, आता प्रत्येक टर्मला पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊन घ्या. डो बाय डो वाय इंटू 5x⁴ प्लस डो बाय डो वाय इंटू 3x² इंटू y² मायनस डो बाय डो वाय इंटू 2x इंटू y³. इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही असं मी इमॅजिन करतो. आता बघा इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत तुम्ही इझी करू शकता. एम देऊन होता, एमचा विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतला, सगळा टर्म सेपरेट करून घेतला. आता बघा इथून लक्ष द्या, इम्पॉर्टंट. आता बघा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कोणता व्हेरिएबल आहे वाय. ओके, परंतु इथं काय आहे कॉन्स्टंट आहे आणि एक्स व्हेरिएबल आहे. तर एक लक्षात घ्या, जर तुम्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय करताय
ओके, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय करत आहे, तर वाय सोडून अदर दॅन कोणतेही व्हेरिएबल्स राहिलं तर तो वायसाठी काय झाला, कॉन्स्टंट टर्म. तो वायसाठी काय झाला, कॉन्स्टंट टर्म. बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या, जर तुम्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय करत आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय करत आहे, वाय सोडून जर इथे कोणते पण टर्म्स राहिले तर ते काय झालं, कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काय येणार, 0 प्लस. येत आहे लक्षात, कारण की तर जो काही आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय करत होतो, परंतु आपल्याला वाय सोडून कॉन्स्टंट आहे आणि दुसरा एक्स व्हेरिएबल आहे, कॉन्स्टंट राहो किंवा वाय सोडून कोणताही व्हेरिएबल राहो, तो झाला कॉन्स्टंटच, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह जोडून. आता इथे बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय करायचा आहे. ओके, वाय स्क्वेअर प्रेझेंट आहे, परंतु 3x² काय झाला, कॉन्स्टंट, कारण की 3 तर कॉन्स्टंट आहे पण एक्स पण व्हेरिएबल वायसाठी काय झाला, कॉन्स्टंट. म्हणून काय करायचं, 3x² बाहेर काढून घ्यायचं, म्हणजे काय झालं, डो बाय वाय इंटू y² मायनस. आता इथे बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय आहे, त्यासाठी 2x काय झालं रे, कॉन्स्टंट. वाय सोडून दुसरा व्हेरिएबल काय होतं, कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट काय करायचं, बाहेर डो बाय वाय इंटू y³ इक्वल्स टू 0 प्लस 3x². आता y² डेरिव्हेटिव्ह इंटू 2y मायनस 2x, y³ डेरिव्हेटिव्ह इंटू 3y². सिम्प्लिफाय करा, 3 दोन्ही 6 x² मायनस 3 6 xy². हा झाला पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ m विथ रिस्पेक्ट टू वाय. येत आहे लक्षात, असा करावं लागेल, मेहनत लागते बघू, सिम्पली गोष्टी होत नाही. येतं लक्षात. आता एक काम करायचं, तर यमलाच विथ रिस्पेक्ट टू आपण एक्स करून बघायचं का, म्हणजे तुम्हाला थीम लक्षात येऊन जाणार. काय करू आपण, आता हा जो काही एम घेतला होता आपण, एम ऑफ एक्स वाय, याला विथ रिस्पेक्ट टू वाय केलं होतं ना पार्शियल, विथ रिस्पेक्ट टू एक्स करून बघूया. 5x⁴ प्लस 3x² इंटू y² मायनस 2x इंटू y³. विथ रिस्पेक्ट टू काय करू, एक्स करू. आता डो एम बाय डो एक्स. बघा डो बाय डो एक्स, एमची व्हॅल्यू टाकून द्या. 5x⁴ प्लस 3x² इंटू y² मायनस 2x इंटू y³. डो बाय डो एक्स सेपरेट करून घ्या. 5x⁴ प्लस डो बाय डो एक्स 3x² y² मायनस डो बाय डो एक्स 2x y³. बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स प्रेझेंट आहे, काही प्रॉब्लेम नाही, परंतु एक्समध्ये हा 5 काय कॉन्स्टंट, म्हणून 5 बाहेर घातला, डो बाय डो एक्स इंटू x⁴. एक्सला एक्स चालतो, वायला बघा पार्शियलमध्ये एक्सला एक्स चालतो, वायला वाय चालतो, पण एक्सला वाय नाही चालत, वायला एक्स नाही चालत. ओके, आता बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणून हा 3 कॉन्स्टंट आणि वायचा काही कॉम आहे का, म्हणून तो बाहेर 3y² बाहेर, डो बाय डो एक्स, x² चालतो, एक्सला एक्स चालतो. विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणून 2y² काय झालं, त्याच्यासाठी 2y³ काय झालं, कॉन्स्टंट, देअरफॉर डो बाय डो एक्स इंटू एक्स. आता तर सिम्पल आहे. 5 याचा डेरिव्हेटिव्ह 4x³ प्लस 3y² याचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 2y³ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. हा झाला पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ m विथ रिस्पेक्ट टू x. येत आहे लक्षात, अशा प्रकारे करावं लागल, एवढं सिम्पल नसते बाबा. आता बघा पुन्हा एकदा पार्शियलचा आपण एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी याच्या रिलेटेड होऊन जाणार क्लिअर. बघा 1 प्लस लॉग एक्स प्लस लॉग वाय, म्हणजे m हा फंक्शन x आणि y व्हेरिएबल्स आहे. ठीक आहे, एमला विथ रिस्पेक्ट टू वाय करा, डो एम बाय डो वाय, विथ रिस्पेक्ट टू वाय डो बाय डो वाय. एम काय दिलेला आहे, 1 प्लस लॉग ऑफ एक्स प्लस हा लॉग ऑफ वाय आहे ना रे बाबा, लॉग ऑफ वाय इक्वल्स टू डो बाय डो एक्स सेपरेट 1 प्लस डो बाय डो एक्स सेपरेट लॉग ऑफ एक्स प्लस डो बाय डो एक्स. अरे डो बाय डो एक्स कसं रे, वाय आहे ना, वाय लॉग ऑफ वाय. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय, वाय, इथं कॉन्स्टंट आहे, मग तो कॉन्स्टंट राहिलं तर काही बघायचं कामच नाही. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आहे, पण कोणता व्हेरिएबल आहे, कोणत्या व्हेरिएबलमध्ये आहे, लॉग एक्स, एक्स व्हेरिएबलमध्ये, म्हणून काय झालं, एक्स लॉग एक्स काय झाला पार्शियलसाठी कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस इथे जमते, जो काही लॉग वाय आहे
तो काय आहे वाय व्हेरिएबलमध्ये, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y. येत आहे लक्षात, आलं लक्षात. अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर जमू शकतं. एक मिनिट स्क्रोल डाऊन करून घेतो. प्रॅक्टिस करावं लागतं थोडं. हे पार्शियल डेरिव्हेटिव्हची तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा म्हणजे येऊन जाईल. एवढं काही हे नाही, येऊन जाते. थोडी प्रॅक्टिस करावं लागणार. बघा एक फक्त आता घेऊन घेऊया लास्ट. बघा एन दिलेला आहे आपल्याला एक्स आणि वाय व्हेरिएबलमध्ये 1+x/y. आपल्या याला डो एन बाय डो एक्स विथ पार्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचा आहे. डो बाय डो एक्स बघा 1+x/y. ओके, डो बाय डो एक्स सेपरेट करून घेतलं प्लस डो बाय डो x/y. बघा हा तर कॉन्स्टंट झाला, याचा काही विचार करायचाच नाही. बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय एक्स, म्हणून याला असं लिहू शकतो का आपण 1/y काय झाला मग कॉन्स्टंट झाला, म्हणजे डो बाय डो एक्स झाला इंटू एक्स. तर 1/y. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 म्हणजे 1/. आलं लक्षात. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करावं लागेल पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ओके, बघा सुरुवातीला तुम्हाला थोडंसं वाटतं, एक लक्षात ठेवा फक्त पार्शियलमध्ये, पार्शियल जर एक्स सोबत करत असेल तर वाय आणि बाकी सगळं फक्त वाय त्याच्यासाठी राहू शकतो, म्हणजे वायचा आपण डेरिव्हेटिव्ह करू शकतो. बाकी सगळे फेकून द्यायचे, बाकी सगळे कॉन्स्टंट बनून जातात, कॉन्स्टंट बाहेर काढत घ्यायचे. आलं लक्षात. तर बघा आता आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचे 1-2 प्रॉब्लेम करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचे काही एक्झाम्पल्स घेऊ. एखादं प्रिव्हियस इयरचं एक्झाम्पल पण घेऊ, कारण की जोपर्यंत प्रिव्हियस इयरचं आपण एक्झाम्पल घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स नाहीत ना. प्रिव्हियस इयरचं एक्झाम्पल झालं की म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स येऊन जातो. तर बघा एक्स प्लस साइन वाय इंटू डी एक्स प्लस एक्स इंटू कॉस ऑफ वाय मायनस 2y dy इक्वल्स टू 0. सर्वप्रथम तर जो काही गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे हा एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आहे की नाही तो चेक करायचा. बघा एक्झॅक्ट डिफरन्शियलचा जनरल फॉर्म काय, एम बी द फंक्शन ऑफ एक्स वाय इंटू डी एक्स प्लस एन बी द फंक्शन ऑफ एक्स वाय इंटू डी वाय इक्वल्स टू 0. हा एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म आहे. तर तुम्ही बघू शकता की हा एम सोबत रिलेट होता, एम इंटू डी एक्स, ठीक आहे ना, इथे पण डी एक्स आहे. ओके, आणि हा काय झाला, हा फंक्शन टोटल हा झाला एन. म्हणजे एम लिहून घ्यायचा पहिले, एम किती दिलेला आहे, एम इक्वल्स टू एक्स प्लस साइन वाय. ओके, आणि एन लिहून घ्यायचं, एन इक्वल्स टू किती दिला आहे तुम्हाला, एक्स इंटू कॉस वाय मायनस 2y. म्हणजे जो गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे तो सर्वप्रथम या जनरल फॉर्मशी कम्पेअर करायचा. जनरल फॉर्मशी कम्पेअर करून काय काढून घ्यायचं, एम काढून घ्यायचं आणि एन काढून घ्यायचं. ठीक आहे, एम एनची व्हॅल्यू भेटला. मग आता हा इक्वेशन एक्झॅक्ट आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा तो एक्झॅक्टची कंडिशन पार पडणार. एक्झॅक्टची कंडिशन काय रे, की डो एम बाय डो वाय म्हणजे एमचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय शुड बी नाही मस्ट बी इक्वल्स टू डो एन बाय डो एक्स. एमचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय मस्ट बी इक्वल्स टू एनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, याला काय करू आपण, याला इक्वेशन नंबर 1 म्हणून देऊया. सर्वप्रथम आपल्याला डो एम बाय डो वाय पार्शियल करावं लागेल. इकडे करूया बघा. ओके, एम ऑफ एक्स वाय इक्वल्स टू किती दिला आहे तुम्हाला, एक्स प्लस साइन वाय. याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय आहे, वाय, विथ रिस्पेक्ट टू वाय, डो एम बाय डो वाय. ठीक आहे, डो बाय डो वाय, एम किती दिलेला आहे, एक्स प्लस साइन वाय. सेपरेट करून घ्या, डो बाय डो वाय इंटू एक्स प्लस डो बाय डो वाय इंटू साइन ऑफ वाय. ठीक आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय आहे, मग ते एक्स तो कॉन्स्टंट झाला, मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 बनला. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय नाही आणि साईनचा साइन वाय आहे, म्हणजे वायला वाय अवेलेबल आहे. साइन वायचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ वाय म्हणजे डो एम बाय डो वाय इक्वल्स टू किती, कॉस ऑफ वाय. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता बघा आता कसं काय करावं लागलं आपल्याला, एनचा डेरिव्हेटिव्ह एन दिलेला आहे पहिला आपल्याला लिहून घ्यावं लागणार, एन इक्वल्स टू एक्स इंटू कॉस वाय मायनस 2y. एनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर फॉर डो बाय डो एक्स. बघा मी ज्या टिप्स
घेत आहे त्या फॉलो करा, कधीच अडचण नाही येणार, कधीच नाही. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला पहिले या स्टेप्स फॉलो करावं लागतील. एकदा की तुमच्या त्या डोक्यामध्ये गोष्टी फिक्स झाल्या मग झटाझटा तुमचं काम होऊ शकतं. बघा एक्स इंटू कॉस वाय मायनस डो बाय डो एक्स इंटू 2y. ठीक आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. मग कॉस वाय काय आहे? कॉन्स्टंट. कॉस वाय बाहेर घेतला. डो बाय डो एक्स इंटू एक्स. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि 2y काय आहे? दोन्ही कॉन्स्टंट झाली -0. देअरफॉर कॉस वाय. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1. देअरफॉर डो एन बाय डो एक्स पण काय आला आपल्याकडं? कॉस वाय. बघा डो एम बाय डो वाय पण कॉस वाय आला. डो एम बाय इथं इक्वेशनमध्ये पुट करा. डो एम बाय डो वाय आपल्याकडे किती आलं? कॉस वाय. डो एन बाय डो एक्स पण किती आलं? कॉस वाय. म्हणजे इक्वेशन हा जो काही ही जे काही कंडिशन होती ही कंडिशन काय केली आणि सॅटिस्फाईड केली. मग जर कंडिशन जर सॅटिस्फाईड केली असणार तर मग आता आपल्याला कुठं ओढायचं आहे? डायरेक्ट जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन कसं काढायचं? सर्वप्रथम गिवन इक्वेशन लिहून घ्या. एक्स प्लस साईन वाय इंटू डी एक्स प्लस एक्स इंटू कॉस वाय मायनस 2y इंटू डी वाय. जनरल सोल्युशनमध्ये काय? डायरेक्ट इंटिग्रल इक्वल्स टू सी. ठीक आहे. आपण कारण की जो काही गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे जनरल फॉर्मशी कंपेअर केला, एमच्या एनच्या व्हॅल्यूज काढला, पार्शियल डेरिव्हेटिव्ज घेतल्या, कंडिशन चेक केली, मग काय करायचं? जो काही गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याला डायरेक्ट इंटिग्रेशन करायचं. ओके. सर्वप्रथम तर तुम्हाला जनरल सोल्युशन माहीत पाहिजे. जनरल सोल्युशन काय? इंटिग्रल एम इंटू एक्स वाय डी एक्स प्लस इंटिग्रल एन इंटू एक्स वाय डी वाय इक्वल्स टू कॉन्स्टंट. परंतु या इंटिग्रेशनमध्ये वाय व्हेरिएबल्स काय राहते? कॉन्स्टंट राहते. वाय व्हेरिएबल कॉन्स्टंट राहते. परंतु या इंटिग्रेशनमध्ये काय करायचं आहे? नो एक्स टर्म्स. ओके. आता बघा मग ज्या जनरल सोल्युशनमध्ये गोष्टी सांगितल्या यावाल्या त्या तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा. तर बघा आता बघा सर्वप्रथम काय करायचं नाही, इंटिग्रल सेपरेट करून घ्यायचं. ओके. बघा इंटिग्रल एक्स प्लस साईन वाय इंटू डी एक्स प्लस लिहून घेतो एकदा एक्स इंटू कॉस वाय मायनस 2y डी वाय इक्वल्स टू सी. बघा याच्यामध्ये काय? वाय व्हेरिएबल काय राहतो? कॉन्स्टंट. ओके. बघा इंटिग्रल एक्स इंटू डी एक्स प्लस इंटिग्रल साईन वाय इंटू डी एक्स. ठीक आहे. प्लस आता यामध्ये काय म्हणते? या इंटिग्रलमध्ये काय म्हणते? एक्स पाहिजेच नाही. एक्स पाहिजेच नाही. बघा सेपरेट करून घ्या पहिले. इंटिग्रल एक्स इंटू कॉस वाय मायनस इंटिग्रल 2y इंटू डी वाय इक्वल्स टू सी. बघा याच्यामध्ये वाय कॉन्स्टंट ठेवायचा म्हणजे वाय व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवायचे. याच्यामध्ये फ्री फ्रॉम एक्स एक्स व्हेरिएबलपासून काय पाहिजे? तो फ्री पाहिजे. एक्स व्हेरिएबल जर टर्म असेल तर ती टोटल निग्लेक्ट करायची. बघा वाय कॉन्स्टंट. बघा इंटिग्रल एक्स डी एक्स इथे वाय नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही. साईन वाय काय? वाय व्हेरिएबल आला. वाय व्हेरिएबल काय? कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट काय करायचं? इंटिग्रेशनच्या बाहेर इंटू डी एक्स प्लस. आता इथे काय म्हटलं? फ्री फ्रॉम एक्स. परंतु बघा इथे एक्स इंटू साईन वाय आहे. मग हे काय करायचं? टोटली निग्लेक्ट. काय करायचं? टोटली निग्लेक्ट. मग राहिलं काय? हेच म्हणजे मायनस इंटिग्रल 2y इंटू डी वाय इक्वल्स टू सी. याचं इंटिग्रल एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस साईन वाय ॲज इट इज इंटिग्रल डी एक्स एक्स मायनस टी साईन. इथे 2 काय? कॉन्स्टंट आहे. 2 बाहेर. मग काय? काय? इंटिग्रल डी वाय इक्वल्स टू सी. म्हणजे एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स इंटू साईन वाय मायनस 2y स्क्वेअर बाय 2 इक्वल्स टू सी. आलं लक्षात? आता काय करा? झालं. याला पण जनरल सोल्युशन म्हणू शकतो. आता तो ऑप्शन बघून मोल्ड करण्याचा प्रयत्न करायचा. ऑप्शन बघा याला असंही करू शकतो आपण. या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 करा. 2 जर मल्टिप्लाय केलं, बघा इथं 2 मल्टिप्लाय करा, इथे 2 मल्टिप्लाय करा. ओके. इथे 2 मल्टिप्लाय करा, इथे 2 मल्टिप्लाय करा. बघा 2 गेट कॅन्सल होते. एक्स स्क्वेअर राहिला. ओके. इथं काय राहिला? प्लस 2x साईन वाय. ओके. इथं बघा 2 होता पण ऑलरेडी आपण 2 मल्टिप्लाय केला होता म्हणजे मायनस 2y स्क्वेअर. बघा आता बघा कोणत्याही कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केला तर काय राहणार? अगेन कॉन्स्टंट. फक्त सी न लिहिता C1 लिहून टाकायचा. सी काय झाला? कॉन्स्टंट. सी काय झाला? कॉन्स्टंट. कॉन्स्टंटला आपण कशाने मल्टिप्लाय करत आहे? दोन या कॉन्स्टंटनी.
कॉन्स्टंट मल्टिप्लाय केलं तर अगेन कॉन्स्टंटच राहतो ना, फक्त C1 घेऊन घ्यायचा. सपोज कॉन्स्टंट इथे 1 आहे, ओके, आपण 2नी मल्टिप्लाय केलं तर काय होतं आहे, अगेन कॉन्स्टंट. म्हणजे ह्या येणारा जो काही फायनल राहतो तो कॉन्स्टंटच राहतो. फक्त Cला जर कोणत्या एखादा कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय केलं तर C1 लिहायचं, C2 लिहायचं, C3 लिहायचं, काहीतरी लिहायचं. आलं लक्षात? इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं. ठीक आहे, अजून 1-2 एक्झाम्पल घेऊया. डोक्यात पक्का विषय बसला तुम्हाला टेन्शन नाही राहत. बघा, सेकंड एक्झाम्पल ऑन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. x + y - 10 × dx plus x - y - 2 × dy = 0. बघा, आता पहिले जनरल फॉर्म लिहायचा. m × xy × dx प्लस, मोठंच चांगलं वाटत आहे, n × xy × dy = 0. बघा, हा झाला तुमचा m, ठीक आहे नाही, m × dx प्रेझेंट आहे. हा झाला तुमचा n, dy प्रेझेंट आहे. ठीक आहे, m लिहून टाका. x + y - 10, n लिहून टाका. x - y - 2. कंडिशन ∂m/∂y = ∂n/∂x. ठीक आहे, कंडिशन लिहा. याला इक्वेशन नंबर 1. आता काय करायचं, यम घ्या. एम किती आहे, x + y - 10. यमचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय पाहिजे, y पाहिजे, म्हणजे ∂m/∂y. सेपरेट करा, ∂y/∂y. एम किती आहे, x + y - 10. नाव सेपरेट ∂x/∂y, x ब्रॅकेटमध्ये प्लस ∂y/∂y, y -∂y/∂y × 10. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y आणि x आहे, मग त्या x तो कॉन्स्टंट झाला, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y आणि y म्हणजे 1, मायनस पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y आणि कॉन्स्टंट, अरे मग तर काही विषय नाही, 0. म्हणजे किती आलं, 1. म्हणजे ∂m/∂y किती आला, 1 आला. ठीक आहे, मग आता करायला आता तर काही नाही, ∂n/∂x चेक करायचा. सर्वप्रथम n लिहून घ्यायचा, जो काय n दिलेला आहे ना तो लिहून घ्यायचा. x - y - 2. यांचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर ∂x यांची व्हॅल्यू टाका, x - y - 2. ठीक आहे, आता काय करायचं, सेपरेट करून घ्यायचं. हा झाला x ∂x, हा झाला y -∂x, हा झाला कॉन्स्टंट. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि x प्रेझेंट आहे, म्हणजे x ला x अवेलेबल आहे, म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x बट y दुश्मन 0. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कॉन्स्टंट दुश्मन 0. बघा, x व्हेरिएबलला y आणि कॉन्स्टंट दुश्मन झाले, y व्हेरिएबलला x आणि कॉन्स्टंट दुश्मन झाले. सो निग्लेक्ट इट. नाव सी ∂n/∂x = how many 1. ओहो, म्हणजे ∂m/∂y पण 1 आला, ∂n/∂x पण काय झाला, कंडिशन सॅटिस्फाईड. नाव सी कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर काय करायचं आहे, जे काही गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे सरळ त्याचं काय करायचं, इंटिग्रल. बघा, इंटिग्रल x + y - 10 × dx प्लस इंटिग्रल x - y - 2 × dy = कॉन्स्टंट. इथे y कॉन्स्टंट, इथे नो x. या गोष्टी लक्षात ठेवायचं, नो x, y कॉन्स्टंट. इंटिग्रल x dx प्लस इंटिग्रल y dx मायनस इंटिग्रल 10 dx. सेपरेट केलं, इकडे सेपरेट करा. इंटिग्रल x dy मायनस इंटिग्रल y dy मायनस इंटिग्रल 2 dy = c. x² इंटिग्रल y काय, y कॉन्स्टंट, y बाहेर, इंटिग्रल dx. 10 तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट तर बाहेरच घ्यावं लागणार बेटा. इकडे काय, नो x, इकडे काय, नो x, इथे x आहे, म्हणजे ही टर्म टोटली निग्लेक्ट. राहिलं काय, -1 × इंटिग्रल y dy मायनस 2 कॉन्स्टंट आहे, 2 बाहेर घेऊन घ्या, 2 इंटिग्रल dy = c. येत आहे लक्षात. बघा, x² प्लस y इंटिग्रल dx x -10 इंटिग्रल dx x मायनस इंटिग्रल y² / 2 -2 इंटिग्रल dy y = c.
दिस इज युअर सोल्युशन. फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, इकडे वाय कॉन्स्टंट आणि इकडे फ्री फ्रॉम एक्स किंवा नो एक्स. बस या जर दोन गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही इझिली एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचे एक्झाम्पल प्रिव्हियस इयरचे सॉल्व करून बघू शकता. बघा आपण एक प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन घेऊ. फरवरी 2015 आलेला क्वेश्चन आहे. प्रिव्हियस इयर करत जायचा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करतानाच तुम्ही कॉन्फिडंट राहू शकता. बघा मी एक जो काही एक्झाम्पल आहे तो लिहून घेतो. द इक्वेशन एक्स क्यूब प्लस 3xy² into dx plus 3x² into y plus y cube into dy equals to 0 has solutions. पहिला ऑप्शन x power 4 plus 6x² y² plus y power 4 equals to c. Second option x power 4 minus 6x² y² plus y power 4 equals to c. तीसरा ऑप्शन x power 5 plus 6x³ into y plus 6xy² plus y power 4 equals to c. Last x power 4 plus y power 4 equals to c. ठीक आहे, लिहा. पहिले इक्वेशन लिहा. गिवन इक्वेशन x³ plus 3xy² into dx plus 3x² y plus y³ into dy equals to 0. mdx plus ndy equals to 0. हा झाला तुमचा m, हा झाला तुमचा n. m लिहून घ्यायचा x³ प्लस 3xy². n लिहून घ्यायचा 3x² y प्लस y³. ठीक आहे. कंडिशन अप्लाय. एक्झॅक्टची कंडिशन आता आपल्याला करायची आहे अप्लाय. व्हॉट इज द कंडिशन? डो m बाय डो y इक्वल्स टू डो n बाय डो x. इक्वेशन नंबर 1. आता साईडला आपण करू m घ्यायचा x³ प्लस 3xy². ठीक आहे. डो m बाय डो y सेपरेट डो बाय डो y. आता डायरेक्ट सेपरेट करतो. x³ प्लस डो बाय डो y 3xy². पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y आणि x दुश्मन 0. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y, मग 3 आणि x काही काम आहे का? 3x बाहेर. मग काय राहिलं? पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट y². 3x पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y² 2y. therefore 6 3 into 2 6 x y. this is your dou m by dou y. आता काय करायचं आपल्याला? n चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. therefore n equals to n किती दिला आहे रे बाबा? 3x² into y plus y³. dou n by dou x 3x² y plus dou n by dou x into y³. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. तर 3y काही काम नाही. मग काय राहिलं? फक्त x² डेरिव्हेटिव्ह किती येते? 2x. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे आणि y आहे, मग तर दुश्मन झाला 0. 3 into 2 6 into y. अरे बापरे, डो n बाय डो x पण किती आला? 6xy. म्हणजे हा पण किती आला? 6xy. हा पण किती आला? 6xy. म्हणजे आता डायरेक्ट इंटिग्रल करण्यात काही हरकत नाही, आहे की नाही? इंटिग्रल x³ प्लस 3xy² dx प्लस इंटिग्रल 3x² इंटू y प्लस y³ इंटू dy इक्वल्स टू c. याच्यामध्ये y व्हेरिएबल कॉन्स्टंट, याच्यामध्ये नो x. बघा इंटिग्रल x³ इंटू dx मी सेपरेट करत आहे. आता इथं 3 आणि y² काय झालं? कॉन्स्टंट, म्हणजे 3y² बाहेर घेतलं आणि इंटिग्रल dx.
प्लस इंटिग्रल 3x² इंटू वाय dy प्लस इंटिग्रल y³ इंटू dy इक्वल्स टू सी. करा x⁴/4 प्लस 3y² कॉन्स्टंट इंटिग्रल x dx प्लस काय नो एक्स म्हणलं पण एक्स आहे म्हणून काय करायचं आहे टोटली निग्लेक्ट. याचं इंटिग्रल y⁴/4 इक्वल्स टू सी. बघा आता बघा ॲडजस्ट करायचं. आता काय करायचं आपल्याला एक मिनिट बाबा 3y² इंटू एक्स डिवाइडेड बाय 2 येते का रे. 3y² काढून टाकला बाहेर. इथं चुकलं तेच तो म्हणता बघा x³ इंटू dx 3y² बाहेर काढल्यावर इथं एक्स राहिला ना बाबा. एक काम करतो मी हे टर्म नाही का करून घेतो इरेज. एक मिनिट आत्ता झाली हे टोटली इरेज. ओके इथं काय राहिलं ना 3y² बाहेर गेल्यानंतर इथं इंटिग्रल x राहिला आणि dx राहिला. तर आता इथं चेंज करावं लागणार आहे आपल्याला. हे करतो बाबा बाहेर. एक मिनिट हे बघा आता 3y² इंटिग्रल x²/2. ओके हा झाला तुमचा सोल्युशन. आता या सोल्युशनला बघा ॲडजस्ट करायचं. काय करायचं ना बघा इथे पण 4 आहे इथे पण 4 आहे. इथे 4 करायला इथं 2 मल्टिप्लाय करावं लागेल इकडे 2 मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे x⁴/4 प्लस आता हा 3 आणि हा 2 6y² x² डिवायडेड बाय 4 प्लस y⁴/4 इक्वल्स टू सी. 4 सगळ्या याच्यातून कॉमन काढला म्हणजे x⁴ प्लस 6x² y² प्लस y⁴ डिवायडेड बाय 4 इक्वल्स टू सी. हा इम्प्लाइज होऊ शकतो आता x⁴ प्लस 6x² y² प्लस y⁴. हा जर 4 इकडे गेला तर काय होणार 4 इंटू कॉन्स्टंट म्हणजे C1 लिहून टाका अगन कॉन्स्टंट राहतो. x⁴ 6x² y² प्लस y². दिस इज युअर फायनल सोल्युशन. आता बघा ऑप्शन बघूया ऑप्शन आहे का नाही बाबा. मेहनत तर केली. बघू शकता पहिलं ऑप्शन x⁴ 6x² y² प्लस y⁴ इक्वल्स टू कॉन्स्टंट. ओके तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही महाराष्ट्र सेट एक्झाम पास होऊ शकता. ओके पुढील लेक्चरमध्ये आपण पुढचा कंटेंट डिस्कस करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.